नमस्कार. आराधना चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. नवरात्रामध्ये घटस्थापनेला विशेष महत्त्व आहे. असे समजले जाते की आपण मांडलेल्या घटातील धान्य छान हिरवेगार उंच झाले तर त्या वर्षी आपल्या घरामध्ये समृद्धी येते, धनधान्यांनी घर भरून जाते. पण कधी कधी काय होतं की आपल्या घटस्थापनेच्या चुकीमुळे किंवा चुकीच्या पद्धतीने घटस्थापना केल्यामुळे धान्य उगवतच नाही, किंवा काही धान्य उगवतं तर काही उगवत नाही. धान्याला बुरशी लागते, नाहीतर ते सडते तरी. तेव्हा असे होऊ नये म्हणून घटस्थापना करताना एकदम बारीक केलेली काळी माती न घेता त्यामध्ये थोडी रेती असलेली माती घ्यावी किंवा थोडीशी जाडसर माती घ्यावी. म्हणजे काय होतं, त्या जाडसर मातीमुळे हवा आतमध्ये जाते आणि धान्याला हवा लागते आणि मग धान्य उगवण क्षमता चांगली वाढते. धान्य घेताना म्हणजेच आपल्याला घटस्थापना करताना जे आपण धान्य घेऊ ते धान्य अगदी पाहून घ्यावे. म्हणजे किडके किंवा बारीक असे धान्य घेऊ नये. बारीक धान्याला उगवण क्षमता खूप कमी असते. असे धान्य बाजारामध्ये देखील मिळते. पण बाजारामध्ये काय होते की धान्य हे यावर्षी विकल्या गेले नाही, तर तेच धान्य त्याच धान्याच्या पुड्या म्हणजे 9 धान्य, 7 धान्य, 5 धान्य असे मिश्रण केलेल्या ह्या पुड्या पुढच्या वर्षीसाठी सुद्धा त्या ठेवण्यात येतात आणि त्यामध्ये किडलेले धान्य असू शकते. अशा प्रकारचे हे किडलेले धान्य आपण घ्यायचे नाही. घटस्थापना करताना धातूचे ताट, पत्राळ किंवा केळीचे पान किंवा आपली प्लॅस्टिकची नाश्त्याची मार्केटमध्ये मिळणारी प्लेट, अशा प्रकारे काहीही घेतलं तरी चालते. याला शास्त्रोक्त अशी पद्धत नाही आहे. फक्त यामागे एकच इच्छा असते सर्वांची की ही धान्य आपलं चांगलं उगवलं पाहिजे. तेव्हा ज्यांच्या मनामध्ये जशी कल्पना येईल तशा प्रकारचं हे खालचं भांडं आपण घ्यायचं आहे, किंवा आपल्या घरी जे काही वापरण्याची पद्धत असेल ते भांडं घेऊन त्यामध्ये धान्य आपल्याला टाकायचे आहे. धान्य टाकताना अगोदर माती घ्यावी, थोडीशी जाडसर माती, आणि त्यामध्ये 9 प्रकारचे धान्य मिश्रण करून घ्यावे. आता या धान्याची उबवण क्षमता कशी आहे किंवा उबवण क्षमता आहे की नाही ही पाहण्याची अजून एक पद्धत आहे. ती पद्धत म्हणजे आपल्या बाऊलमध्ये म्हणजेच वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे एक एक धान्य करून घ्यायचं आहे आणि वर तरंगणारं जे धान्य आहे ते काढून घ्यायचं आहे आणि बुडामध्ये जे धान्य राहील ते धान्य आपल्याला घटस्थापनेसाठी घ्यायचे आहे. अशा प्रकारे 9 धान्याची देखील आपल्याला पाहून घ्यायचे आहे. वरची तरंगणारे धान्य काढून टाकायचे आहे आणि खाली बुडामध्ये बसलेले धान्य आपल्याला घ्यायचे आहे. त्यामध्ये घटस्थापना करताना हे धान्य मिश्रित माती भांड्यामध्ये टाकायची. बरेच जण काय करतात, खाली माती टाकतात, मध्ये धान्य टाकतात आणि परत त्यावर माती टाकतात. असे केल्याने धान्य हे गच्च बसू शकते किंवा काही दाणे खोलवर जातात आणि काही वरती राहतात, तेव्हा ते उगवत नाही. म्हणून माती मिश्रित धान्य किंवा धान्य मिश्रित माती आपल्याला घ्यायची आहे आणि ती आपल्या भांड्यामध्ये पसरवून द्यायची आहे. पहिल्या दिवशी त्या धान्य मिश्रित मातीवर पाणी भरपूर प्रमाणात टाकायचे, कारण दाणे उगवण्या अगोदर पाण्याने ते फुगतात. म्हणजे या अवस्थेमध्ये दाण्यांना भरपूर पाणी लागते. अंकुर बाहेर पडल्यानंतर मात्र पाणी कमी लागते. आपण कडधान्य भिजवून नंतर त्याला मोड येतात, अगदी त्याचप्रमाणे जमिनीमध्ये देखील बियाणं रुजण्याची प्रक्रिया होत असते. काही जणांकडे घटस्थापनेसाठी धातूचा तांब्या वापरला जातो, म्हणजेच पितळेचा किंवा तांब्याचा तांब्या वापरला जातो. तर काही जणांकडे मातीचे भांडे वापरले जाते. तांब्याचा किंवा पितळीचा तांब्या वापरणाऱ्यांनी धान्यावर रोज फुलांनी किंवा पानांनीच पाणी शिंपावे, कारण धातूच्या भांड्यातून पाणी बाहेर पाझरत नाही. पळीने किंवा एखाद्या भांड्याने पाणी
आपण जर टाकायला गेलो तर ते जास्त पडू शकते आणि मग पाणी जास्त पडलं तर ते धान्य सडून पिवळे पडते. म्हणून फुलांनी किंवा पानांनीच पाणी शिंपावे. ज्या ठिकाणी मातीचे भांडे ठेवले जाते त्या ठिकाणी पाणी शिंपण्याची गरज राहत नाही, कारण मातीच्या भांड्यातून बाहेर पाणी झिरपत असते आणि धान्याला आवश्यकतेनुसार ते पाणी मिळते. त्यामुळे मातीच्या भांड्यात ज्या ठिकाणी घट मांडलेला आहे त्या ठिकाणचं धान्य जास्त चांगलं उगवते. घटस्थापना केलेल्या खोलीचे दरवाजे खिडक्या बंद करून ठेवू नये. बऱ्याच ठिकाणी काय होते, त्या घटाजवळचा आपला अखंड नंदादीप विझून जाऊ नये म्हणून दारे खिडक्या बंद करून ठेवल्या जातात. पण अशामुळे काय होते, त्या धान्याला त्या घटाला हवा प्रकाश न मिळाल्यामुळे बुरशी येऊ शकते. आणि म्हणूनच ज्या ठिकाणी नंदादीप लावलेला आहे त्या ठिकाणी आपण काच ठेवावा. त्या नंदादीपावर काच ठेवल्यामुळे विझण्याची भीतीही राहत नाही आणि आपल्या घटाला हवा सुद्धा मिळते. प्रथम दिवशी पूजा करताना आपण जी फुलांची सजावट करतो, हार तोरणे लावतो, ते फुलं मातीवर पडू देऊ नये. कारण घटातील मातीवर जर फुले ठेवले तर त्या फुलाखालील मातीला धान्याला हवा लागत नाही आणि मग तेथील धान्य जागीच सडून जाते आणि आपला घट चांगला उगवत नाही. तेव्हा माझ्या ह्या टिप्स जर आपण फॉलो केल्या तर आपला घट नक्कीच हिरवागार छान होईल. माझी ही छोटीशी माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत जय गजानन.